सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे शिवरात्री आणि माझा आहे उपास. सो दिस व्लॉग इज अबाउट व्हॉट आय एट इन अ डे, उपास एडिशन. आणि आता मी देवात जाते, मी ते पण तुम्हाला क्लिप्स टाकते. नक्की बघा तुम्ही फुल व्लॉग बघा की मी काय काय करते उपासाच्या दिवशी. मी आता आलो आहे देवळात. हे बघा, दीदीच्या पाया पडून झाल्यात. मी आणि मम्मी आता आलो आहे. इथे अशी सगळी झाडं, पाठी खूप जास्त लाईन आहे. आम्ही आता पुढे आलो आहे आणि ह्या लोकांनी हे असं छानपैकी सजवलं आहे. पुढे पण सजवलं आहे, ते मी दाखवते. फर्स्ट थिंग इज थंडाई, जी मी आता पिते. आम्ही देवळात जाऊन आलो होता, तर तिथे प्रसादामध्ये थंडाई होती, त्याच्यानंतर खिचडी आणि केळं होतं. स्वतः मी ते संपवते आणि मग भेटते. सो गाईज, आज माझा उपास असेल जसं काही तुम्हाला माहितीच आहे. आणि आता मावशी आली आहे आणि वेलकम हॉटेल मधून बटाटा वडा सांबार मावशी घेऊन काय आले बघा. घाटकोपरचा फेमस वेलकम हॉटेलचा वडा आणि बटाटा वडा, सांबार आणि चटणी. आणि आता ही लोक सगळे खाणार आहेत. मी मला घेते असं पण बघा, ही मावशी घेऊन आली. हा म्हणजे मावशीला माहितीच नव्हतं की माझा उपास आहे आणि आता ही लोक त्याच्यावर ताव मारतायत. हे बघा, मम्मी पण. सो गाईज, ह्या लोकांचे वडे वगैरे सगळं खाऊन झाले. पप्पा तर माझ्या वाटणीचा पण खात आहेत. हे बघा, आता तुझा उपास आहे ना. हा, आणि मी मगाशी मी फक्त थंडाई प्यायलेली आणि आता मी खिचडी खाते, विच आय लाईक. बट जी मम्मी बनवते ती आवडते मला. ही देवळातली आहे, ह्याच्यामध्ये सगळं ऑलरेडी मिक्स आहे. काय उडीद डाळीचे दाणे नाहीत. हा असतात. आणि हा काहीतरी बोलत होती मी, विसरली. आणि ह्या खिचडीमध्ये ना दही, ताक वगैरे सगळं ऑलरेडी मिक्स्ड आहे, म्हणून मला त्याचं टेक्स्चर नाही आवडत. मी आता खाणार आहे बिकॉज माझा उपास आहे. आणि सिरियस खिचडी आणि दही इज माय फेवरेट. दही साखर. आणि आता मी ह्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी काहीतरी खाईन, बिकॉज उपासाला जास्त खायचं नसतं म्हणून. मगापासून तुम्ही मला इथेच बोलत असाल, बट ठीक आहे, मी इथेच बसले. माझ्या जागेवर आता ही बसली आहे. मी झोपणार होती, ही गपचूप मी जरा पुढे सरकून बसली आहे इथे टेबल घेऊन. मी काम करत होती, ही लगेच पाठून घुसली, थंबनेल बनवत होती. आणि मावशीने हे आणलेत झुमके, मला छान वाटलं. हा, एक माझ्यासाठी एक दीदीसाठी, बट आम्ही दोन्हीही वापरणार आहे. सो काय बोललीस? तुझ्या मनातला बोलली ग. हिचं काय ऐकू नका, हिच्याकडे लक्ष नाही द्यायचं. का दाखवते मी? सांगते की तुझ्याकडे लक्ष नाही द्यायचं. बंद कर. जसा हा व्लॉग आहे व्हॉट आय इट इन अ डे उपास एडिशन. सो मगाशी मी एक केळं खाल्लं, पण मला आता भूक अशी लागली नाहीये, पण लागली आहे भूक. कारण भूक लागली नाही, पण भूक लागली आहे. हा, का ते सांगते मी. बिकॉज सकाळपासून मी जे काय खाल्लंय त्यात सगळं गोडच खाल्लंय, तिखट असं काय नाही खाल्लंय. सो त्यामुळे ते तिला 10-12 मिरच्या देणार आहे. आज पण खाऊ ती लोक मला मिरची खायला सांगतात यार. बट म्हणजे असं ते असतं ना थोडंसं. हा,
पप्पा पण हा बोलतात. मग शेवटी कंटाळून मी आता परत हे खाते, दही आणि साखर. आणि मम्मा मला बोलली की आपण फ्रेंच फ्राईज बनवूया, म्हणजे मीच मम्मीला सजेस्ट केलं. मग मम्मी बोलली बनवूया, बट ते मी रात्री जेवणासारखं थोडंसं खाणार आहे, कारण हा उपास दुसऱ्या दिवशी सोडतात. अरे एवढा नाही, थोडंसं. हां, हा उपास दुसऱ्या दिवशी सोडतात. तर हे पण असं बोलतात की रात्रभर जागायचं असतं. मग खरंच जागायचं असतं. मी आज रात्री जागणार, काय जागणार. अरे राणी तू काही पण सोड ना, तसं पण मला नोट्स कम्प्लीट करायचं आहे. जागेन मी आज रात्री, आज अभ्यास करणार. कृपा झाली माझ्यावर आता अभ्यास. दीदी पण तयार होते. आरती ती पण थोडीशी, मी झाली आहे तयार. इनफॅक्ट थोडंसं जरा असं करेन. आता हे दही खाते आणि मग भेटते तुम्हाला. आता मी जाणार आहोत परत देवळात, जातोय आरतीसाठी. खाली पण सो आता मी जातोय थोड्या वेळाने देवळात आरतीसाठी. ज्या देवळात आम्ही सकाळी गेलेलो त्याच देवळात, तर मी तुम्हाला ते पण दाखवते. सो गाईज फायनली आम्ही आलो आता देवळात आणि हे बघायचे सगळे बसले. आणि तिथे पुढे शिवलिंग सगळं सजवून ठेवलं आहे. सकाळची मी क्लिप टाकली असेल. इथे गणपती बाप्पा आणि तिकडे हनुमानजी. सो गाईज हा उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो, म्हणून पप्पांनी फ्लिपकार्टवरून काय मागवलं, फ्रूट्स मागवले. चिकू आणि पेर. उलटं दाखवलं, पेर. सो हे चिकू आणि पेर मी तर टिफिनमध्ये घेऊन जाणार आहे आणि घरी आल्यावर मी उपास सोडणार आहे म्हणून. आणि आता मम्मा ते बटाटे असे हे करते खायला मला. आता मी ते खाऊन मी रात्रभर जागणार आहे, बिकॉज रात्रभर जागायचं असतं तरच हा उपास पूर्ण होतं असं बोलतात. सो मी जागणार आहे. तिथे पण तुम्हाला दाखवते मी रात्री जागून काय काय करते. बिकॉज माझं असं आहे की रात्री जागून मी नोट्स तर कम्प्लीट करायच्या आहेत, त्या पण करेन. आणि उद्या सकाळी मला लवकर पण जायचं आहे, तर जास्त वेळ तर जागायला लागणार नाही आहे मला. बिकॉज आमचं आत्ताच आवरेपर्यंत आत्ताच 10 वाजले, 9:45 झाले. त्याच्यानंतर आमचं सगळं आवरून होईपर्यंतच 12 वाजणार. 12-12:30पर्यंत ही लोकं झोपल्यावर मी नोट्स कम्प्लीट करणार. मग ते किती 3-4 तास. त्याच्यानंतर मग परत मला आंघोळ वगैरे करून स्कूलमध्ये माझी क्रिकेटची प्रॅक्टिस आहे, तिकडे जायचं आहे. सो स्टे ट्यून्ड. सो गाईज मी तेव्हा बोललेली जागेन, बट मी जागली, बट मी शूट नाही केलं तेव्हा काही. मी जास्त वेळ नव्हती जागली. मी 1:30 अराउंड झोपली, बिकॉज ते काहीतरी होतं की 12 to 1 जागायचं होतं. तर तेवढाच वेळ मी जागलेली, पण नंतर मी झोपली. सो मी नाही शूट केलं काहीच. सो गाईज जसं मी मगाशी बोललेली, फ्राईज मम्मीने बनवलेले आहे. आय नो दिस इज अनहेल्दी आणि हे उपवासाला नाही खाल्लं पाहिजे जास्त, बट आता ह्याच्यानंतर मी मोस्टली तरी काय खाणार नाही आहे. उद्या डायरेक्ट रिसेसमध्ये फ्रूट्स खाल्ले तर खाईन, कारण रात्रभर मी तसं जागणार आहे. दीड म्हणजे 1:30 to 1:30 तोपर्यंत जागेन. पण मी जागेन हे मी दाखवणार तुम्हाला झोपायला जायच्या आधी. सो गाईज फायनली मी उपास सोडते आहे. दिस इज नेक्स्ट डे. मी सकाळी पण फक्त हे खाल्लेलं, पेर खाल्लेला. आणि त्याच्यानंतर काय खाल्लं, आईस्क्रीम खाल्लेलं. आईस्क्रीम इन सेन्स कुल्फी. पण मला ते शूट मी नाही केलं कारण माझ्या डोक्यातच नव्हतं. आणि आता मी उपास सोडते आहे. डाळ भात, चपाती, चण्याची भाजी आणि पनीरची भाजी.
सो त्या सर्व डेज व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही लोकांनी उपास ठेवला असेल तर उपासाला काय काय खाल्लं तेही मला सांगा. सो बाय बाय.